नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा। मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याच्या संगे, तुका म्हणे तोचे संत, सोशी जगाचे आघात। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये की संत कोण आहे, तर संताचे लक्षण त्या ठिकाणी प्रतिपादन करतात की संताला आपलं जीवन व्यतीत करत असताना किती कष्ट त्या ठिकाणी त्याला सहन करावे लागतात आणि कष्ट सहन केल्यानंतर त्यावेळेस कुठे त्याला संतत्व ही उपाधी प्राप्त होते, साधुता कुठेतरी त्याच्या अंगी येत असते। आणि त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी दोन अतिशय महत्वाचे दृष्टांत प्रस्तुत अभंगामध्ये दिलेले आहेत। काय महाराज म्हणतात की हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी। उदाहरण त्या ठिकाणी देत असताना महाराजांनी हिऱ्याचं त्या ठिकाणी उदाहरण दिलंय। अहो इथे बसल्यापैकी किती लोकांनी हिरा पाहला हिरा? तर हिरा जो आहे तर हा 9 रत्नापैकी एक हिरा आहे। काय हिऱ्याचं जे त्या ठिकाणी मोल आहे, आपण त्या ठिकाणी ऐकलं असेल की गुजरात मध्ये जी सुरत नावाची सिटी आहे, काय सुरत, ठीक आहे, तर त्या सिटीला गुजरातमध्ये डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जातं। काय की ज्या ठिकाणी हिऱ्यांचं परीक्षण केल्या जातं, हिरे त्या ठिकाणी तयार केले जातात। मग म्हटले एवढे हिरे त्या ठिकाणी नेमके मिळतात तरी कुठून? तर हिऱ्याची जी उत्पत्ती आहे, हिऱ्याचा जो जन्म होतो, तर हा कुठून होतो? कुठून होतो? अरे पृथ्वीपासून होतो। हिरा जो आहे तर हा पृथ्वीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी सापडतो। म्हणून आपण कदाचित एखाद्या वेळेस नाव ऐकलं असेल की भारताचा जो हिरा त्या ठिकाणी प्रसिद्ध हिरा होता, डायमंड होता, त्याचं काय नाव होतं? कोहिनूर। की कोहिनूर हा भारताचा प्रसिद्ध हिरा इंग्रजांच्या काळामध्ये तो कुठे गेला? इंग्लंडला गेला।
काय, आणि म्हणून तो इंग्लंडमधून पुन्हा भारतात आणल्या जावा याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु अजून तो भारतामध्ये आला नाही. बघा, तर हिरा जो आहे, तर हिरा हा पृथ्वीच्या पोटातून त्या ठिकाणी जन्माला येतो, म्हणजे पृथ्वीच्या गर्भामध्ये तो उत्पन्न होतो. म्हणून आपण कधी चंद्रपूर त्या भागामध्ये गेले तर त्या ठिकाणी त्या भागामध्ये परिसरामध्ये दगडी कोळशाच्या खाणी आहेत की नाही. तर दगडी कोळशाच्या खाणीमध्ये हिरे सुद्धा सापडतात. पण हिरा आहे की गारगोटी आहे हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. अहो, एक धनगर होता. कोण होता? धनगर होता. तर धनगर अरण्यामध्ये मेंढ्या घेऊन जायचा. तर मेंढ्या घेऊन जात असताना एक दिवस काय झालं की मेंढ्या घेऊन जात असता त्याला मध्येच एक चमकदार दगड दिसला, आणि चमकदार दगड दिसल्यानंतर त्याने पाहिलं, अरे एवढा सुंदर ही गारगोटी आहे, आणि ही जर आपण आपल्या एखाद्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधली घातली तर आपली मेंढी त्या ठिकाणी सुशोभित दिसेल, चांगली दिसेल. आणि म्हणून त्याने ती गारगोटी घेतली आणि आपल्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधली. आणि मेंढीच्या गळ्यामध्ये बांधल्यानंतर अरण्यातून संध्याकाळचा वेळ होता. आपल्या मेंढ्या घेऊन तो गावाकडे परत निघाला. गावामध्ये जसा शिरला तर गावामध्ये मेंढ्या पुढे चालत होत्या, मेंढ्यांच्या पाठीमागे तो येत होता. आणि रस्त्यामध्येच एक जोहरी म्हणजे सोनाराचं दुकान होतं. त्या सोनाराने पाहिलं की अरे या मेंढीच्या गळ्यामध्ये तर अतिशय अनमोल असणारा त्या ठिकाणी हिरा दिसत आहे. आणि तो लगेच दुकानातून पळत गेला आणि त्या धनगराला भेटला. म्हटले, अहो धनगर दादा, की आपण या मेंढीच्या गळ्यामध्ये काय बांधलेलं आहे? त्याने सांगितलं, हे तर गारगोटी आहे. म्हटले असं. म्हटले, ती गारगोटी तुम्ही मला केवढ्याला द्याल हे सांगा. आता तो जुना काळ होता. त्या काळामध्ये समजा काही पैशाला सुद्धा किंमत, आता 5 पैसे असतील, 10 पैसे असतील, आता हे तर आपल्यालाही कळत होते, हे का नाही. पण जुना काळ असेल. मग त्याने विचार केला, म्हटले तुम्ही सांगा केवढ्याला देतात. तो धनगर म्हणाला, बघा अहो गारगोटीचं काय मोल, पण तुम्हीच सांगा म्हणे केवढ्याला देता, म्हणजे केवढ्याला घेता. असं म्हटल्यानंतर त्याने सुरुवातच केली. म्हटले, बघा की मी तुम्हाला 100 रुपये देतो. आता जुन्या काळात 4 आण्याला, 10 पैशाला, 5 पैशाला याला किंमत असेल, तर त्या काळामध्ये 100 रुपये म्हटल्यावर ते किती लाखाच्या बरोबरीने झाले. मग त्याने विचार केला, 100 रुपयाला देतो. तो म्हणाला, काही हरकत नाही, पण मी कोणतीच गोष्ट माझ्या बायकोला विचारल्याशिवाय करत नाही. म्हटले, मला माझ्या बायकोला विचारू द्या. तिने जर म्हटलं की तुम्हाला 100 रुपयाला देऊन टाका, तर मी तुम्हाला ती वस्तू आणून देईन. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस तो संध्याकाळी घरी आला. आपल्या पत्नीला विचारलं. म्हटले, अगं ऐकलं का,
अगं मला रस्त्यामध्ये एक सोनार भेटला आणि त्याने मेंढीच्या गळ्यामध्ये जी मला रस्त्यामध्ये गारगोटी सापडली तर त्या गारगोटीचे 100 रुपये द्यायला तो तयार झालाय. असं म्हटल्यानंतर का त्याच्या बायकोनं सांगितलं की तुम्ही फक्त त्याला असं म्हणा की आम्हाला सध्या विकायची. मग का दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तो जोहरी सोनार धनगर बुवाला भेटला. म्हटले का हो काही विचार केला? त्यानं सांगितलं, म्हटले बघा माझ्या बायकोनं सांगितलंय सध्या आम्हाला विकायची. अहो म्हटले तुम्हाला जर किंमत कमी वाटत असेल ना तर मी आता याच्या 10 पट किंमत तुम्हाला देतो. म्हटले किती? तर 1000 रुपयामध्ये तुम्ही मला ती द्या. तो म्हटला आम्हाला ती विकायची. मग शेवटी म्हटले याच्या त्या ठिकाणी 100 पट तुम्हाला मी पैसे देतो. काय 1,00,000 रुपये किंमत केली. तो म्हणाला आम्हाला विकायची. शेवटी 10 लाख 1 करोड रुपयापर्यंत किंमत गेली तरी तो म्हणला आम्हाला विकायची. आता 1 करोडच्या पुढं अजून आता जेवढे आकडे असतील तो बोलू लागला. पण हा याच्या बायको त्यात गारगोटीची किती किंमत सांगतोय तो. बायको म्हणली तुम्ही फक्त शब्द ध्यानात ठेवा की आम्हाला विकायची. शेवटी तो सोनार कंटाळला. म्हटले आता बघा की तुम्ही तुमच्या मेंढीच्या गळ्यामध्ये जी वस्तू बांधलेली आहे ती काही गारगोटी नाही, तो मौल्यवान हिरा आहे. हिरा, त्या हिऱ्याची किंमत त्या ठिकाणी मीही करू शकत नाही असा तो मौल्यवान हिरा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की धनगराने जिला गारगोटी म्हणून समजलं होतं तो निघाला काय? हिरा निघाला. आणि तुकोबाराय तेच म्हणतात की बाबांनो की हिरा जो आहे तर हा हिरा 9 रत्नापैकी एक आहे. आणि तो कुठे निर्माण होतो तर पृथ्वीच्या पोटामध्ये तो निर्माण होतो. आणि तेच तुकोबाराय म्हणतात पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी दोषी समसाठी करू नये. अरे बाबांनो पृथ्वीच्याच पोटामध्ये हिरा आणि गारगोटी दोन्ही त्या ठिकाणी निर्माण होतात. अहो गारगोट्या आपल्याला कुठेही पाहायला मिळतात की नाही, पण हिरे कुठे पाहायला मिळतात का? नाही. आणि म्हणून गारगोटीचं आणि हिऱ्याचं जे मूल्य आहे तर हे एकसारखं होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी दृष्टांत देत असताना सांगितलं हिरा तोच आहे. म्हटले अहो एखादी मौल्यवान वस्तू जर मार्केटमध्ये आली तर लगेच त्याची डुप्लिकेट वस्तू बनायला तयार होत असते. बघा तुम्ही एखादा जर चांगला फोन मार्केटमध्ये आला तर त्याचे डुप्लिकेट फोन ज्याला आपण चायना मोबाईल म्हणतो लगेच तयार होतात. ठीक आहे. तो जर 1,00,000 रुपयाचा मोबाईल असेल तर हे 10,000 रुपयात तुम्हाला द्यायला तयार होतात. कारण त्या मोबाईलची कॉपी ते करतात. किंवा एखादा अहो इतक्या लांब कशाला जाता? सोनं किती महाग झालंय? किती महाग झालंय सोनं? अहो 1,30,000च्या पुढे गेलं आहे का नाही? तोळा ना. चांदी 2 लाख. तर जर एवढे महाग जर हे वस्तू आहेत तर परिणामता आता इतकी महाग किंमत जर झाली असेल तर आपण घेऊ शकतो का? सामान्य वर्गातले लोक नाही घेऊ शकत.
मग लोकांनी काय उपाय केला की खरं सोनं जर तुम्ही घालू शकत नाही तर डुप्लिकेट पोता तयार केल्या. अहो एकदा नाही डुप्लिकेट, दुसरे कोणते. आज हे आठवलं काहून? आज एक बाई इथं घेऊन आली होती आणि तुमच्या सेवाधारी बाया ते पाहत होत्या, आहे का नाही? म्हणजे सांगायचं काय की ओरिजिनल एखादी जर महागडी वस्तू असेल, मौल्यवान वस्तू असेल, तर तिचा डुप्लिकेट रूपामध्ये लोक मार्केटमध्ये आणतात. जसं हिरा हा दुर्लभ आहे, पण हिऱ्याची सुद्धा काही काही लोक कॉपी करतात आणि डुप्लिकेट हिरे मार्केटमध्ये आणतात, ठीक आहे. पण तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, खरा हिरा कोण आहे, कोणता आहे, हे जर ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी परीक्षा घ्यावी लागते. म्हणजे काय परीक्षा आहे तर सांगतात, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी. हिरा कशावर ठेवायचा? ऐरणीवरती, आहे की नाही? आयरन पाहिली का पोरांनी? अरे जे घिसडी लोक असतात तर लोखंडाची आयरन असते, ज्याच्यावरती लोखंड तापवून त्या ठिकाणी लोखंडाला आकार दिला जातो, तिला काय म्हणतात? आयरन म्हणतात. आजही ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर आपल्याला घिसडी लोकांकडे ती आयरन पाहायला मिळते. की आयरनीवरती ज्यावेळेस लोखंड ठेवल्या जातं तर त्यावेळेस त्याला हातोडीनं मारलं जातं का? मृदंगाला लावतात त्या हातोडीनं लोखंडावर मारता येईल का? मोठी हातोडी असेल, त्याच्यापेक्षा थोडा मोठा हातोडा असेल तर हातोड्यानंही जमत नाही. तर त्याच्यावरती, त्या आयरणीवरती जो चालवावा लागतो तो काय आहे? घन आहे. की घनाने त्या ठिकाणी ज्यावेळेस आयरणीवरती वार केला जातो त्यावेळेस एखादा लोखंडाचा काय तुम्हाला विळा बनवायचा असेल, कुऱ्हाड बनवायची असेल, वगैरे वगैरे जे जे वस्तू बनवायच्या असतील त्या तयार होतात. आणि आपण पाहिलं असेल, घिसडी लोकांच्या बाया असतात, घन केव्हा असा मारत नाही तर दोन्ही हाताने फिरून त्या ठिकाणी ताकदीनिशी त्या ठिकाणी त्या आयरणीवरती प्रहार केला जातो. तर तुकोबाराय म्हणतात की खऱ्या हिऱ्याची जर पारख करायची असेल तर असा हिरा आयरणीवरती ठेवायचा. कुठे ठेवायचा? आयरणीवरती ठेवायचा. दोन्ही हाताने त्याच्यावरती काय मारायचा? घन मारायचा. आणि दोन्ही हाताने घन मारल्यानंतर जो वाचतो, काय? दोन्ही हाताने घन मारल्यानंतर जो वाचतो तो खरा हिरा आहे. आणि दोन्ही हाताने घन मारला आणि जो चुरा झाला तर तो खरा हिरा. हिरा आयरणीत घुसेल परंतु तो चुरा होणार नाही. आणि म्हणून तेच तुकोबाराय दृष्टांत देतात की हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, आणि करणीचा होय चुरा. की त्याच हिऱ्याची त्या ठिकाणी मोठी किंमत येत असते की जो करणीचा चुरा होतो परंतु हिरा त्या ठिकाणी चुरा होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याच्या संगे. पहा, जुन्या काळामध्ये मोहरा असायच्या. काय? की जे राजेशाही पद्धती होती तर त्याच्यामध्ये एखाद्याला जर बक्षीस द्यायचं असेल
तर मोहरा दिल्या जायच्या. काय म्हणजे तो एक प्रकारचा मणी आहे. तर महाराज म्हणतात की त्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो मणी जर एखाद्या वेळेस सूत पेटवलं, कॉटन जर सूत पेटवलं तर मणी तर जळत नाही, परंतु त्याच्या बाजूला असणार जे धागा आहे, सूत आहे, तर तो सुद्धा जळत नाही. आणि अतिशय उच्च प्रतीचे दृष्टांत तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिले. कारण पुढे सिद्धांत तुकोबारायांना मांडायचा आहे. ज्यांच्या विषयी त्या ठिकाणी वर्णन करायचं आहे, ज्यांचं वर्णन करायचं आहे, तर त्यांना तशीच उपमा त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे. काय अहो, उपमा जर व्यवस्थित दिल्या गेली नाही तर कदाचित ज्यांचं आपण वर्णन करत आहोत तर त्यांचा तो अपमान मानला जातो. म्हणून कुणाचंही वर्णन करायचं असेल तर व्यवस्थित रीतीने त्यांच्या ज्या उपाधी असतील. आता तुकोबारायांना इथे ज्यांचं वर्णन करायचं आहे तर ते आहे संत. आता संतांना उपमा द्यायची तर सामान्य उपमा देऊन जमेल का? कारण नोहे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा सामान्य आहे का? मग त्यांचा महिमा जर सामान्य नसेल मग आता त्यांना दृष्टांत कोणते द्यायचे? आणि म्हणून तुकोबारायांनी हिऱ्याचं उदाहरण शोधलं. त्याचप्रमाणे मोहराचं उदाहरण शोधलं. आणि तेच तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आघात. तुकोबाराय म्हणतात की संत तोच आहे की जो जगाचे आघात सोसतो. काय अहो, साधू म्हणून घेणं सुद्धा काही सामान्य गोष्ट आहे का? अहो, अंगावरती भगवे वस्त्र धारण करणं ही सामान्य गोष्ट नाही. कारण असा एक दोहा आहे की बाबा साधू म्हणून घेणं सुद्धा अवघड आहे. म्हटले कसं? साधु कहावन कठीण है जो खाडे की धार. काय म्हणतात? साधु कहावन कठीण है जो खाडे की धार, चढ़े तो चाखे प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. म्हटले साधू म्हणून घेणं हेही सुद्धा अवघड आहे. म्हटले कसं अवघड आहे? म्हणतात जो खाडे की धार. अहो, पर्वत सरळ असा पर्वत आहे तर त्या पर्वतावरती चढायचा असेल तर आपला जीव मुठीमध्ये बांधून त्या ठिकाणी त्या पर्वतावरती चढावं लागतं. एक सरळ दिशेमध्ये चढावं लागतं. आणि एवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखराचं नाव काय आहे? कळसूबाईचं शिखर हे महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर आहे. आणि जगामध्ये माउंट एव्हरेस्ट
आहे की नाही? तर अशा उंच पर्वतावरती चढायचं असेल तर त्याच्यासाठी फार धीर धरून त्या ठिकाणी त्या पर्वतावरती चढावं लागतं. त्याप्रमाणे म्हणतात की साधू जीवन जगत असताना, मार्गक्रमण करत असताना तो मार्ग एवढा खडतर आहे की तो मार्ग सहज रीतीने पार केल्या जाऊ शकत नाही. मग म्हटले त्याच्यावर जायचं कसं? तर म्हणतात चढे तो चाखे प्रेमरस. अहो त्या मार्गाने जर खडतड मार्गाने जर त्या ठिकाणी तो जर टिकला शेवटपर्यंत तर त्याला प्रेम रस प्राप्त होतो. आणि मध्ये जर पाय सटकला की मग गिरे तो चकनाचूर. अहो खाली दरीचे 200-500 फुटाच्या दरीत कोसळला, आता जिवंत पुन्हा वापस येईल का? तस संत तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तोची संत. केवळ तो संत म्हटला असतं तरी चालत होतं, तुका म्हणे तो संत. परंतु या ठिकाणी जो चकार लावलेला आहे हा अतिशय महत्वाचा. तुका म्हणे तोची संत, तोच संत आहे. म्हटलं कोणता संत आहे? जो सोशी जगाचे आघात, की जो जगाचे आघात सहन करतो तोच संत आहे. आता अनेक दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतील. अहो निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे ज्यावेळेस आळंदी क्षेत्रामध्ये राहायचे तर आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय त्या ठिकाणी एक दिवस भिक्षेला गेले असताना काय झालं की माऊलींना कुणीतरी त्यांच्या झोळीमध्ये कोरडं पीठ त्या ठिकाणी टाकलं होतं आणि भिक्षा वाढली. वाढल्यानंतर मध्येच कोण भेटले? विसोबा खेचर भेटले. आणि विसोबा खेचर भेटल्यानंतर विसोबा खेचराने ज्ञानोबारायांची झोळी घेतली. म्हटले काय झोळीमध्ये, काय झोळीमध्ये? आणि झोळीमध्ये जे थोडस पीठ घेतलं होतं भाकरीपुरतं तेही त्या ठिकाणी सांडून दिलं जमिनीवर. आता जमिनीवर केवळ पीठ सांडलं नाही तर पायाने माती आणि पीठ सर्व एकत्र करून टाकलं. काय ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी कधी कधी एक गोष्ट ध्यानात ठेवा की साधू जो असतो त्याला कधी राग येत नाही. काय आता तुमच्या कल्याणासाठी कदाचित एखाद्या वेळेस साधू रागवत असतील, बोलत असतील, हे ठीक आहे, पण अंतरंगातून साधूला कधी राग येत नाही. पण एकदा का राग आला ना तर तो लवकर शांत सुद्धा होत नाही. तसं ज्ञानोबारायांना सुद्धा असा राग आला की आम्ही या लोकांचं काय बिघडवलंय, आणि हे लोक आम्हाला एवढा का त्रास देतात. आणि एक दिवस आपण पाहून गेलो की ज्ञानोबाराय स्वतः आपल्या कुटीमध्ये गेले आणि पक्की ताटी लावून घेतली. आणि ताटी लावून घेतल्यानंतर ज्ञानोबाराय आपल्या समाधीस्थ होऊन त्या ठिकाणी कुटीमध्ये बसले. पूर्ण दिवस त्या ठिकाणी आज माऊली आपल्या कुटीच्या बाहेर आले नाही. आणि मुक्ताईला चिंता पडली की माऊली कसे आले नाहीत. आणि मग मुक्ताईला कळालं की विसोबा खेचराने आज माऊलीच्या झोळीतील सर्व भिक्षा माती मोल त्या ठिकाणी करून टाकली.
आणि त्यावेळेस मुक्ताईनं माऊलींना उपदेश केला. मुक्ताई माऊलीपेक्षा छोटी होती, परंतु तरी सुद्धा उपदेश केला. बघा बघा, ही ज्ञानाची जी परंपरा आहे, तर ज्ञानामध्ये कोणी लहान आणि मोठा नसतो. ज्याच्याकडे विद्वत्ता असेल तर त्याला मोठं मानलं जातं. तो वयाने जरी छोटा असेल, पण विद्वत्ता जर त्याच्याकडे जास्त असतील तर आपण त्याला नमस्कार केला पाहिजे. काय आहे की नाही? आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, कोणी धनाने मोठा असेल, धनवृद्धा, बलवृद्धा, आयुवृद्धास तथैवच. कोणी धनाने मोठा असेल, धनवृद्धा, कोणी बलवृद्धा, कोणी शक्तीने मोठा असेल, आयुवृद्धा, कोणी वयाने मोठा असेल. पण शास्त्रकार काय म्हणतात, ते सर्वे ज्ञानवृद्धश्च किंकरा शिष्य किंकरा. की या सर्वांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, ते सर्वेपी ज्ञानवृद्धश्च. जो ज्ञानाने मोठा आहे तो या सर्वांपेक्षा मोठा आहे. मुक्ताई 5 वर्षाची छोटीशी होती, परंतु आज मुक्ताई ज्ञानोबारायांना, माऊलींना म्हणते, माऊली अहो लोकांनी आपल्याला किती त्रास दिला, परंतु संत तो आहे काय, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. या चरणाचा अर्थ आणि माऊलींसाठी जे मुक्ताबाईंनी ज्या दाटीच्या अभंगाचं वर्णन केलं, त्याचा अर्थ काय आहे, एकच आहे. काय, माऊलीला म्हणतात मुक्ताई, माऊली अहो आपण योगी आहात. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा. माऊली अहो योगी आहात आपण, आणि योग्याचं मन हे सदैव पावन. तो कधी दुसऱ्याचं अहित होईल असा विचार करत नाही. साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. माऊली अहो आपण योगी आहात. अहो हे जे लोक आहेत, तर यांच्यामध्ये विवेक हा कमी असल्या कारणाने त्यांची बुद्धी ही संकोचित आहे. आणि म्हणून माऊली योग्याने सुख आणि दुःखामध्ये कधी विक्षिप्त व्हायचं नसतं. आणि योग्याचं कर्तव्य आहे, माऊली आपण संत झालो आहोत तर साधूचं कर्तव्य आहे की लोकांनी आपल्याला किती जरी त्रास दिला, किती साधूचे अपराध केले, तरी ते साधूने सहन करायचे असतात. काय, आणि मग दृष्टांत दिला की विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. माऊलीला मुक्ताई म्हणतात की माऊली अहो हे विश्व जर त्या ठिकाणी अग्नी रूप झाला असेल ना, तर साधूने त्यांच्यावरती पाणी म्हणून त्यांच्यावरती वर्षाव करावा. काय सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुकोबाराय म्हणतात की ज्याने या जगाचे आघात सोसले तर तोच जीवनामध्ये संत होऊ शकतो. अहो तुमच्यासारखं आहे का की तुमच्या परंपरेनं आलेली संपत्ती तुम्ही तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिली, तुम्ही तुमच्या मुलाला देतो, तो त्याच्या मुलाला देतो. अहो साधूच्या दृष्टीने त्या ठिकाणी पैसा संपत्ती हे काही मोल नसतं त्याला.
साधू हा सदैव आपल्या शिष्याला खडतरपणे त्या ठिकाणी साधना त्याच्याकडून करून घेतो. काय साधू कोण आहे? तर शास्त्रकार म्हणतात की साधनोती परम कार्यम इति साधू, की दुसऱ्याचं जीवन जो घडवतो तो साधू आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तोची संत, तोच संत आहे. म्हटले कोण? सोसी जगाचे आघात. अहो लोक आपल्याला त्रास देतात याच्यात काही नवल नाही. लोकांनी ज्ञानोबारायांसारख्यांना, तुकोबारायांसारख्यांना त्रास दिला. अहो ज्ञानोबाराय कोणाचे अवतार होते? अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. अहो पांडुरंगाचे जे साक्षात अवतार आहेत, अशा माऊलीला जर लोक त्रास देऊ शकतात, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला त्रास देण्याच्यात काही मोठं आहे का? नाही. अहो तुकोबारायांचं दृष्टांत तुम्हाला माहिती आहे की एक निस्ती तुकोबारायाच्या सासरवाडीकून बाईला त्या ठिकाणी दूध खाण्यासाठी म्हैस आली होती. एक दिवस ती म्हैस मुंबाजी बुवाच्या शेतात धुऱ्यावरच चरत होती. तर धुऱ्यावर का म्हैस आली याच्यासाठी मुंबाजी बुवाने का तुकोबारायाला मारलं. काय आणि परिणाम असा झाला की संध्याकाळी तुकोबाराय एवढं होऊनही सुद्धा संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले. आणि कीर्तनाला उभे राहिले तर पाहतात तर पुढे मुंबाजी बुवा दिसत नाहीत. अहो म्हटले मुंबाजी बुवा कुठे आहेत? म्हटले आज त्यांची तब्येत जरा बरी, घरी झोपलेले आहेत. तुकोबाराय तिथून कीर्तन सोडून त्या ठिकाणी मुंबाजी बुवाच्या घरी गेले. आणि मुंबाजी बुवा का अहो अंगावर चादर घेऊन त्या ठिकाणी त्याच्या पूर्ण अंगाचा दाह होत होता. सन 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 अंग करत होत. तुकोबारायाने पाहिलं. म्हटले मुंबाजी बुवा अहो तब्येत बरी दिसत नाही. आता मुंबाजी बुवाला किती मोठा प्रश्न पडला असेल की ज्याला आपण मारलं तोच त्या ठिकाणी आपल्याला विचारायला आला. तुकोबाराय म्हटले थांबा, तुमचे थोडे हातपाय मी दाबून देतो. तुमचं अंग दुखत असेल, मला मारू मारू. ही साधू वृत्ती आहे. काय की लोकांनी किती त्रास दिला तरी सुद्धा साधूचा जो गुणधर्म आहे तो आहे दया करणे. ती दया साधू त्या ठिकाणी कधी सोडू शकत नाही. त्यांना किती तुम्ही म्हटलं की तुम्ही दया दाखवू नका, त्यांच्या ती अंतकरणातून एखादं जर त्या ठिकाणी पीडित पाहला, दुःखी पाहला, गरीब पाहला तर सहज रीतीने त्यांना ती मदत करण्याची इच्छा होते, दया करण्याची इच्छा होते. ते संत आहे. आणि म्हणून तुकोबाराय तेच म्हणतात की तुका म्हणे तोची संत आणि सोसी जगाचे आघात. जगाने त्यांची स्तुती करो अथवा निंदा करो, त्यांना कितीही त्रास देऊ आणि तरी ते आपल्या संतत्वाला सोडत नाही, सर्व सहन करतात. ते संत आहेत. आणि जगाचे आघात सहन करणं महाराज सामान्य गोष्ट नाही. काय अहो लोक काय एक लोक त्या ठिकाणी बोलणारे असतात का? नाही, विचित्र लोक राहतात. आणि म्हणून अशा प्रकारे तुकोबारायांनी, कारण जर बोलणाराच नसेल तर त्या ठिकाणी संताची महती वाढेल का? आपण एक दिवस कबीर महाराजांचा दृष्टांत पाहिला. अहो त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जर कबीराची निंदाच केली नसती तर कबीर महाराज कोण आहे ते जगाला कळालं असतं का? नाही. मग निंदा करणारे जोपर्यंत आपली निंदा करत नाहीत
तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचंही महत्व, संताचंही महत्व जगाला कळत नाही. म्हणूनच महाराजांनी म्हटलं की नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आघात. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.